फणींद्रमाथा भ्रुकुटे जळाळे अरण्य सिंधु भवदुःख हा भो मज कोणता निज मन मुकुर सुधारी बरनहु रघुवर विमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमत निवार सुमत के संगी अंजन वरण विराज सुबेशा कानन कुंडल कुंचित केसा हाथ ब्रज वितो ध्वजा विराजे कांते मूज जनेऊ साजे शंकर भुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर चरित्र सुनिबे को रचिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा रूप धरि लंक जरावा रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाय सजीवन लखन जियाचे श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति किन्नी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुमरो यश गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिंसा दिगपाल जहाते कभी कोविद कही सके कहाते तुम उपकार सुग्रीवय के ना राम मिलाए राजपद दिना विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र जो जन पर भानो लिल्यो ताहि मधुर फल जानो प्रभु मुद्रिका निधि मुख माई जलधि लाज भय अचरज नाई दुर्गम काज जगत के तेते राम दुआरे तुम रखवारे सब सुख लय तुम्हारी सरना तुम रक्षक कहू को डरना आपन तेज समारो आपे भूत पिस सब पीरा चपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जोड़ावे सब पर राम काज सकल तुम और मनोरथ जो कोई लावे सोहि अमित जीवन फल पावे चारो जोग प्रताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निगंधन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जान के राम
राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपत के दासा हरे भजन राम को भावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुवरपुर जाए जहाँ जन्म हरिभक्त कहाई और देवता चित्तन धरे हनुमत से सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीड़ा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाही जो सत बार पट कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धेसा हे गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय महडेरा चला चला रे चरण धरू जनार्दन स्वामींचे स्मरण करू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चला चला रे चरण धरू चला चला रे चरण धरू जनार्दन स्वामींचे स्मरण करू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय लोहाचा देह सारा लोहाचा देह सारा स्पर्श करूया श्रेष्ठ परीसा स्पर्श करूया श्रेष्ठ परीसा होईल सोने या देहाचे होईल सोने या देहाचे चरण धरूया संत जनांचे चरण धरूया संत जनांचे चला चला रे शरण धरू चला चला रे चरण धरू जनार्दन स्वामी शरण करू. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय चला चला रे चरण धरू चला चला रे चरण धरू जनार्दन स्वामींचे स्मरण करू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वेळोवेळी देवा मा विचार वेळोवेळी देवा आम्हा विचार भारी वेळोवेळी स्वामी आम्हा विचार वेळोवेळी स्वामी आम्हा विचार भारी नाम तुमचे घेता भव तापहारी नाम तुमचे घेता भव तापहारी तुमच्या कृपेने घडले हे कर्म तुमच्या कृपेने घडले कर्म जीवनात स्वामी तुम्हीच सर्व चला चला रे चरण
शिवाय शिवाय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती जनार्दन स्वामी जैसे संत आहे जगती जनार्दन स्वामी जैसे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती जनार्दन स्वामी जैसे संत आले जगती मूर्ती हो मूर्ती मौनगिरी मूर्ती मूर्ती हो मूर्ती मौनगिरी मूर्ती बघता मुख मनी वाटे शांती चला चला रे चरण धरू चला चला रे चरण धरू जनार्दन स्वामींचे स्मरण करू ओम नमः शिवाय राम कथा चिंतन ओम नमः शिवाय राम कथा चिंतन ओम नमः जय जय राम श्री राम 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 जय जय राम 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 जय जय राम
काल समय रवि बक्ष लियो तब तीनों लोक भयो अंधियारो इस त्रास भयो जग को यह संकट का देवन आन करी बिनती तब छाड़ दियो रवि कष्ट निवारो को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम त्या श्री राम जय जय राम 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 अंगद के संग लीन गए से खोज कपिसिया महीना जार इतना बैसो हम सो जो बिना सुधी लाया पगधारो हेरित के तट सिंधु समय तब लाय सिया सुध प्राण वारो नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम तिहारी श्री राम जय जय राम 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 अंगद के संग लेन गए से खोज कृपया बैन उजारो इतना पैसो हम सोजो बिना सुधी लया पंगुधारो हेरित के तट सिंधु समय तब लाय सिया सुध प्राण उबारो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम त्या श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम रावण त्रास दई सिय को सब राक्षस सो गई सो कन्यारो ताई समय हनुमान महाप्रभु जाय मारन जिंजर मारो वो नहीं जान चाहत सिय शोक वही तो दे प्रभु मुद्रिका शोक निवार नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम प्यार श्री राम श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम बाण लगे और लक्ष्मण के तब प्राण तुझे सुत रावण मारो वैद्य सुसेन समेत गिरी द्रोण सुबीर उपारो हानि संजीवन हाथ दे तब लक्ष्मण के तुम प्राण उबारो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम त्या श्री राम जय जय राम 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 बंधु समेत जब रावण रावण युद्ध जानकियो तब नाग के पास सबे सिर डारो श्री रघुनाथ समेत सबे दल मोह भयो यह संकट वारो हानि खगेश देव हनुमान जो बंधन गणेश त्रास निवारो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारी श्री राम जय जय राम 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 बंधु समेत बंधु समेत जब रावण
ले रघुनाथ पदाल सिधारो बंधु समित जब ही रावण ले रघुनाथ पदाल सिधारो देवी पूज भली विधि सो विधि देव सबे मिल मंत्र विचार चाय सहाय भयो सब ही यही रावण सैन्य समेत सहारो नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम त्यारा श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम काज किए बड़ देवन के तुम वीर महाप्रभु देख विचार पुन संकट मोर गरीब को जो तुम सो नहीं जात हे तारो बेगी हरो बेगे हरो हनुमान महाप्रभु जो कुछ संकट होय हमारो को नहीं जानत है जग में कभी संकट मोचन राम त्यारो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय लाल देहि लालील से अरुधरी लाल लंगूर वज्र दे दान दल जय जय कपि सुत पवन सुत हनुमान की जय मंगल भवना मंगलहारी दबहु शुद शरत अजीर बिहारी ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय नमः श्री राम जय जय राम 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 हे राम श्री लक्ष्मण श्री राम जय जय राम 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 शिवभक्तपरायण जय जय राम श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांचं आगमन झालेलं आहे. लगेचच कथेला प्रारंभ होईल. श्री राम तुम्हें मिलने का
श्री राम तुम्हें मिलने का सत्संग ये बहाना है। राम तुम्हें मिलने का सत्संग ये बहाना है। ओ श्री राम तुम्हें मिलने का श्री राम तुम्हें श्री राम तुम्हें राम श्री राम तुम्हें रामा श्री राम तुम्हें मिलने का श्री राम तुम्हें मिलने का सत्संग ही बहाना है। श्री राम तुम्हें मिलने का श्री राम तुम्हें मिलने का सत्संग ही बहाना है। दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है। दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है। हो दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है। दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है। अयोध्या में ढूंढा तुझे हो अयोध्या में ढूंढा तुझे मन मंदिर में पाया है। श्री राम तुम्हें मिलने का सत्संग ये बहाना आपल्या या पवित्र पावन कामपूर नगरीमध्ये भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या चरित्र चिंतनाचा सत्संग सोहळा आयोजित आहे। त्यानिमित्तानं बाबाजींचे कृपापात्र शिष्य शिवभक्तपरायण ज्यांनी बाबाजींच्या काळापासून आपल्या या खानदेश नगरीमध्ये धमाने या परिसरामध्ये अनेक वर्ष बाबाजींचं कार्य बाबाजींच्या जीवनचरित्राच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून जनार्दन स्वामी स्वतः म्हणायचे की आता माझं प्रवचन झालं की आता भाऊ बोलतील। आणि नांदुर्डी निफाड तालुक्यातील तिथून जी सुरुवात झाली ही वक्तृत्वाची ही सेवेची ती आज वयाच्या 77व्या वर्षी सुद्धा बाबाजींच्या आशीर्वादाने चालू आहे। हीच खरी बाबाजींची कृपा आहे। आणि मग अनेक दिवसापासून या परिसरामध्ये भाऊंचं आगमन झालेलं नव्हतं, पण भाऊंनी यावं भाऊंनी कथा करावी असं कामपूर पंचक्रोशीची इच्छा होती। म्हणून याही वयामध्ये सद्गुरूंच्या सेवेला प्राधान्य देणं हेच खऱ्या शिष्याचं लक्षण असतं। आणि 77व्या वर्षी सुद्धा आपल्या सेवेसाठी भाऊ कालपासून इथं आलेले आहे। आणि तुम्हालाही कथेची हौस त्यांचा ऐकण्याची हौस, त्यात आला पहिल्या दिवशी पाऊस, त्याच्यामुळं पहिला दिवस आपला व्यत्यय गेला। पण नक्कीच आजपासून या श्रीरामचरित्र चिंतन कथेला प्रारंभ होईल। तर मी सर्वप्रथम विनंती करतो की या सत्संगाला प्रारंभ करताना बाबाजींच्या आणि श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करा आणि त्यानंतर व्यासगादीचं पूजन अर्थात शिवभक्तपरायण भाऊंचं पूजन होईल आणि त्यानंतर सत्संगाला प्रारंभ होईल। यानंतर तसेच
भाऊंच्या धर्मपत्नी परिगाताई पाटील यांचा सत्कार गायत्रीताई पाटील यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम टाळी टाळी हा श्रीराम जय राम श्रीराम श्रीराम राम 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 श्रीराम 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 श्रीराम
राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम 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 राजा राम 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 श्री राम जय राम श्री राम श्री राम श्री राम राजा राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री जय आहे का ओळख पाळख हां छान कामपूर गावमा भाव पाटील उन्हात उन्हात 16 वर्षाचा सहवास आहेच ना प्रवचन का करू असं वाटलं माहेरी आल्यासारखं वाटलंय सगळ्यांच्या गळ्यात भेटावं असं वाटतंय खूप दिवसांनी हे प्रतिबिंब पाहतोय त्याची इच्छा अजून जिवंत आहे तोपर्यंत ठीक आहे पुन्हा एकदा ती भूमी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी आयुष्यातला धर्मकार्याचा रथ शेवटचा आश्रम उभारणी केली तो हा परिसर धमानं चिलानं जखानं बामनं लोगाव कुरकवाड बिरदेल रहीमपूर सुलवाड बामनं वगैरे बाबाजींच्या उत्तर आयुष्यातला म्हातारपणाची ही लेकरं आणि शेंडे फळ जास्त आवडीचं असतं मोठ्या मुलापेक्षा लहान सगळ्यात असतं ते जास्त तुम्ही उशिरा आलात लेट आलात बाबाजींच्या जीवनात सहवासात सेवेत लेट बट थेट खूप मिळालंही ठीक आहे पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या नियत कार्यक्रमाच्या दृष्टीनं आम्ही आता वाटचाल सुरू करतो ठीक आहे ना कोणी यायचं राहिले असं काही अमुक राहिले मग करू असं नाही काही विष्णू भाऊ आले सरपंच म्हणजे अख्खा गाव आला आहे की नाही सुनील भाऊ आले गुलाबराव गोरख यांचे ज्येष्ठ चिरंजीव म्हणे धमानं आलं एक त्या गावचे सगळे कुठंतरी तो ठसा कुठंतरी तो बिंदू कुठंतरी तो प्रेमाचा पुष्पगुच्छ गुलाबरावचा अजूनही सत्यज आहे आमच्या अंतःकरणात विसरू शकत नाही त्यांचा परिवार माझा परिवार आहे 100% असो गीता सगळ्यांसाठी आहे पण निमित्त अर्जुन झाला होता तसं बाबाजी सगळ्यांसाठी आले पण निमित्त गुलाबराव गोरख पाटील झाले होते भाग्यवान आहेत सुपुत्र या तालुक्याचा खूप मोठं काम केलं आभाळ एवढं त्यांनी पुन्हा एकदा त्या वैकुंठवासी गुलाबरावांच्या विशेष आठवणींना उजाळा देतो अभिवादन करतो त्यांच्या परिवाराचं स्वागत करतो या परिसरातल्या सर्व मान्यवरांचंही कौतुक करतो
निमंत्रण देण्यासाठी तुमच्या गावाचा जावई तुम्ही पुढे पाठवला, सचिन पाटील पारोळा, आणि त्यांनी त्यांच्या मिसेसला पुढं केलं. बरं, माहेरवासीन म्हटल्यावर सगळे लाड पुरवावे लागतात. त्या अनुषंगानं अनेक महिन्याच्या अथक आग्रहानं तो दिवस उगवला. मी होकार दिला, तुम्ही स्वीकारला. कार्यक्रमाचं नियोजन झालं. खूप छान, खूप छान. 7 दिवसाचा कार्यक्रम होता. काल पाऊस आला, आपल्या हातात नाही. आहे त्याची इच्छा स्वीकारायची असते. एक क्षणही पुरेसा या दरबारात आल्यावर. देवाचे द्वारी उभा क्षणही पुरेसा आहे. 6 दिवस तर खूप झाले, खूप झाले, खूप झाले. करायची सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांना, अज्ञात पुण्यात्म्यांना, स्थानिक पंचक्रोशीतील, तालुक्यातील या कार्यक्रमाची प्रेरणा, निमंत्रण, नियोजन आणि व्यवस्थापन करणारे सर्व. भगवान विष्णूंचा 7वा अवतार श्रीराम आहे. विष्णू म्हणजे सगळ्यांचं कल्याण करतो तो. आणि सुदैवाने आपल्या गावच्या सरपंचांचं नावही विष्णूच आहे. खूप छान. थोडं पुढे बसलं असतं बरं झालं असतं सरपंच साहेब. माझी बॅटरी डाऊन आहे थोडी. चांगली जागा होती पुढे. या पुढे या. छान. कुटुंब आलं आहे का आपलं? काय नाव आहे त्यांचं? लाजू नका. काय नाव आहे त्यांचं? माधुरी. खूपच छान. प्रथम नागरिक आहात तुम्ही गावचे. आणि माधुरीताई प्रथम महिला नागरिक आहे. माधुरीताई या पुढे. हां, बाळाला घेऊन यायचं. पाण्यात टाकलास ना आपण, हरकत नाही. शिव शिव. पुन्हा एकदा धन्यवाद. गायत्री देवी, सचिन पाटील, जावई म्हणून या गावचं खूप तुम्ही बाजू लावून धरली. तुमच्या परिश्रमाला दंडवत घालतो. तुमच्या भगवत भावाला वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे. रामेणाविहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम माम् उद्धरम्. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं श्रीराम नाम वरानने. रामा मी तव दास दास म्हणावी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझ्या तारक. रामा तू सकल अर्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक. तू तात मी बालक. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अस्तिगिरिशमस्यात् कज्जलं सिन्धुपात्रे शूरतर्वर्षाखालेखनी पत्रमूर्वी. लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामिष पारं नयाति. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. दयाठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा. ओम
ओम नमः पार्वतीपते हर 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 महादेव गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंग बली की जय मूर्तिनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय सनातन धर्म की जय सब संत तन की जय भारत माता माता की जय गीता माता की जय गंगा माता की जय गो माता की जय छत्रपति शिवाजी महाराज राज की जय आज के आनंद की जय। जय पेंडकाई माता की जय शिव शिव महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झोळ झोळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहिशिरी त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झोळ झोळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहिशिरी झोळ झोळ गंगा वाहे श्री झुळ झुळ गंगा वाहिशिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री झुळ झुळ गंगा वाहिशिरी त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहिशिरी जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 जय गोपाल राधा 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 कृष्ण गोविंद गोविंद 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 जय गोपाल राधा 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 कृष्ण गोविंद गोविंद
हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम. 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 हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. ओ जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा. ओ जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा. ओ आई भवानी जगदंबा तुळजा भवानी जगदंबा. आई भवानी जगदंबा तुळजा भवानी जगदंबा. आई भवानी जगदंबा माता रेणुका जगदंबा. आई भवानी जगदंबा माता रेणुका जगदंबा. आई भवानी जगदंबा सप्तशृंगी तू जगदंबा. आई भवानी जगदंबा सप्तशृंगी तू जगदंबा. ओ आई भवानी जगदंबा पेणकाई माता जगदंबा. आई भवानी जगदंबा पेंडकाई माता जगदंबा. जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा. जगदंबा जगदंबा ग जगदंबा आई भवानी जगदंबा. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम श्रीराम जय राम जय जय राम. स्वामी जनार्दन संत जनार्दन संत. स्वामी जनार्दन संत जनार्दन संत. बाबा जनार्दन संत जनार्दन संत. बाबा जनार्दन संत जनार्दन संत. भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत
भोळ्या भक्तांचे भगवंत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत बाबा जनार्दन संत जनार्दन संत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत भोळ्या भक्तांचे भगवंत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत स्वामी जनार्दन संत जनार्दन संत जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 ज्ञानदेव तुकाराम स्वामी जनार्दन पंढरीनाथ जनार्दन जनार्दन ज्ञानेश्वर सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा नंदनंद आनंदकंद गोपाल कृष्ण कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांच्या लढाईच्या औचित्यानं अर्जुनाच्या निमित्तानं संपूर्ण जगाला आश्वासन केलंय परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे जेव्हा जेव्हा साधूंचा छळ होईल आणि त्यांच्या संरक्षणासाठी कारण त्यांच्या माध्यमातून धर्मकार्य चालणार आहे आणि त्यातूनच समाज सुखी होणार आहे म्हणून परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां उपद्रव मूल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अर्जुना मी परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी परत येईल संभवामी युगे युगे एका युगात नाही प्रत्येक युगात अनेक वेळा अनेक रूपात स्वरूपात स्वभावात सामर्थ्यात मी येईल त्यामुळे आपण काहीच करायचं नाही असं नाही आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच कार्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या परीनं प्रत्यर्पित व्हावं म्हणून ब्रह्मविद्येच्या पर्यंकावर पोहलेल्या प्रत्येक प्राणेश्वर माऊली ज्ञानेश्वर आपल्या भावार्थ दीपिकार्थ ज्ञानेश्वरीमधून परब्रह्म परमात्म्याचा भाव अभिव्यक्त करण्यासाठी लिहित आहेत म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज नोहे हे उचित कर्म आहे हे योग्य कर्म आहे हे केलंच पाहिजे संसाराची सबब सांगायची नसते हे केलंच पाहिजे कारण जीवन कृतार्थ होण्यासाठी आणखी दुसरा पर्याय नाही एकमेव हाच पर्याय आहे हे काम केलंच पाहिजे म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी असता तया उचित कर्म हे उचित काम आहे केलंच पाहिजे आणि असं उचित काम करण्यात कधीच कुचराई करत नाही ते कामपूर आहे जे रामाचं काम करण्यासाठी सदैव पुढे ते कामपूर आहे कुठलंही जगहिताचं काम कधीच अपुरं ठेवत नाही ते हे कामपूर आहे या कामपुरात आता रामपूर प्रतिष्ठापना करण्याचा या दिव्य चरित्राच्या सत्संगाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत कपडा मळतोच परत धुवावा लागतो परत इस्त्री करावी लागते तरी आपल्याला माहिती आहे परत मळणारच आहे पण तरी आपला प्रयत्न सोडायचा नसतो आणि म्हणून अद्भुत ग्रंथ श्रीरामरायाच्या दिव्य चरित्रामृताचा भगवान श्रीरामांच्या नामामृताचा भगवान श्रीरामांच्या तत्वामृताचा भगवान श्रीरामांच्या बोधामृताचा आणि म्हणून त्या ग्रंथाचं किमान अवलोकन व्हावं पुन्हा एकदा नव्या पिढीला परिचय व्हावा या सदहेतून ही मंडळी पुढे आली आणि त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला
सरपंच साहेब आहेत, त्यामुळे काही मला शंका घ्यायचं कारण नाही. सगळी मंडळी, सगळं गाव, सगळा परिसर, पंचक्रोशीत किमान 25 गावं जी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या सेवेत या आधीच प्रत्यर्पित आहे, ती परंपरा चालवणारी ही मंडळी पण आहेत. सांगू द्या मला, देशाची ओळख तिथल्या दगडावरून, डोंगरावरून, नद्यांवरून होत नाही, ते तर सगळीकडेच आहे. होते ती त्यांच्या संस्कृतीवरून. संस्कृती माणसांच्या चरित्रातली असते आणि त्या संस्कृतीचा आधार काय आहे, अधिष्ठान काय आहे, तर सद्ग्रंथ आहे. सद्ग्रंथ कोणी लिहिले? संतांनी लिहिले. लक्षात घ्या. व्यासांची 18 पुराणं असतील, शंकराचार्यांचं ब्रह्मसूत्र असेल, पाणिनींचं व्याकरणसूत्र असेल, वात्स्यायनांचं कामसूत्र असेल, पातंजलीचं योगसूत्र असेल, महर्षी गौतमांचं न्यायसूत्र असेल, नारदांचं भक्तिसूत्र असेल, माऊलींची ज्ञानेश्वरी असेल, तुकोबांचा गाथा असेल, एकापेक्षा एक समृद्ध साहित्य ज्या देशाला भगवंताच्या कृपेने मिळालं त्याचं नाव भारत आहे. भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे संलग्न, जे ज्ञानात संलग्न हे जीवनध्येय मानतात त्याचं नाव भारत आहे. आणि त्या भारतातलं भाग्यवान हे कामपूर आहे, जे तापीच्या पंचक्रोशीत वसवलं आहे, जी भगवान सूर्यनारायणाच्या अंशातून जन्माला आली आहे. फक्त मिळालं एवढंच माहिती आहे, पण त्याची किंमत कळत नाही. प्राप्त होणं वेगळं आणि परिचय होणं वेगळं. याची किंमत पैशात होत नाही, याची किंमत सोन्यात होत नाही, याची किंमत डॉलरमध्ये होत नाही. हे अपूर्व आहे, हे अमूल्य आहे, हे असाधारण आहे, हे अद्भुत आहे. सासूची आंघोळ झाली, सुनबाईंनी चहा आणून दिला आणि तिनं चहाला हात लावला म्हातारीनं आणि त्यात माशी पडली. धावली ती सुनबाईवर, उचल गटारात ओतून दे. काय झालं? माशी पडली. उचलला, फेकून दिला, दुसरा आणला, प्यायली म्हातारी. 2 तासांनी सुनबाईने 8 दिवसाची साय गोळा करून तूप केलं होतं पातेलंभर, सासू पुढे आणून ठेवलं. सासूबाई आज एवढं तूप झालं. सासू पाहत होते तेवढ्यात माशी पडली. आता म्हणेल का गटारात ओतून दे? म्हणेल का सरपंच साहेब? नाही का? त्याला किंमत जास्त आहे. जे किंमत आहे ते सांभाळा, जे व्हॅल्युएबल ते सांभाळा, जे अद्भुत आहे ते सांभाळा. गटारात ओतणार नाही, मग काय करणार? माशी उचलून फेकून देणार. पण नुसती नाही फेकली सासूनी, अशी उचलली झटकून झटकून झटकून, कारण त्याला तूप नको जायला. भाव काय तुपाचा? पिळून पिळून, पुन्हा झटकून, पुन्हा पिळून, पुन्हा पिळून. मग चहातली काय माशी वेगळी होती का? तरी तिला तूप राहिलं थोडं, मग तोंडात टाकून चघळून चघळून मग फेकली. कारण तुपाला किंमत आहे ना. किती किंमत आहे? कागदी नोटांची फक्त. ज्या दिव्य संतांची, ग्रंथांची, मंत्रांची, सत्संगाची, अपूर्व ज्ञानाची किंमत कोणी केली नाही, करू शकत नाही. त्याला काय महत्त्व दिलं आपण? त्याला काय प्राधान्य दिलं आपण? त्याला काय अग्रक्रम दिला आपण? आणि म्हणून आपण तिथं आहोत. आपली प्रगती का नाही? आम्ही कशाला प्राधान्य दिलं आहे? भारताच्या दिव्य संत परंपरेचे अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आयुष्याच्या शेवटच्या सूर्यास्ताच्या समयी इकडं आले आणि पेरून गेले हे भक्तीचं बीज, ज्ञानाचं बीज. ज्यांच्या दाराशी तुळस लावली जात नव्हती मायबाप, त्यांच्या दाराशी भक्तीचा कल्पवृक्ष उभा केला बाबाजींनी. आमच्या गुलाबरावांच्या खूप मोठ्या स्वप्नाचा तो एक भाग होता. सांगू द्या मला, इथंच यायला पाहिजे. गुलाबराव म्हणजे काय सामान्य माणूस नव्हता. मला सांगत होते, भाऊ आमच्या धाब्यावर कोंबड्या किती आहे मला माहीत नव्हतं, फक्त आणायची ना अशी करायची, बस, दुसरं काहीच काम नव्हतं. बाबाजींना निमंत्रण द्यायला गेलो महादेवाच्या कुठल्या मंदिराचं, तरी मटण खाऊन गेलो होतो म्हणे. एवढा फक्कड माणूस. पण बाबाजींनी ओळखला की हा चुकलाय थोडा, रस्त्यावर आला तर हा वाल्याचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो. आणि त्यांच्या माध्यमातून हा परिसर, हा सगळा परिवार, हा समाज सद्गुरूंच्या कृपेला, सेवेला पात्र झाला. सांगू द्या मला, इतकंच चांगलं गाव, इतकी चांगली भूमिका, इतकी चांगली माणसं, इतकी जबाबदार व्यक्तिमत्व, मग का उशीर केला? भाऊ पाटीलचे पार दात हालायला लागलं तुम्ही बोलवलं मला. इथं काय कमी आहे? ज्या रामकथेसाठी लाचावलेला आहे अखंड, की कुठं रामकथा आहे की तिथे जाऊन बसणार. त्या बजरंग बलीचं वैभव आहे, त्याचा स्वभाव आहे, त्याची अभिरुची आहे. प्रभू चरित्र सुनी बेको
और सिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंहाई दिखावा बिकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवार. तो बजरंगबली समोर आहे, त्याच्या समोर आहे. काय आनंद होत असेल, काय गुदगुल्या होत असेल, नाचत असेल. मी त्र्यंबकेश्वर मुकुट आणला येताना घातल्यावर हसायला लागला बजरंगबली. दृष्ट काढावे असं रूप दिसू राहिलंय. आणि त्याचबरोबर तुम्ही कुठून आले? गावातून, गल्लीतून, पलीकडच्या गल्लीतून, फार तर पलीकडच्या गावातून. दमानं किती रे भैया? किती? 7 म्हणले जवळ आहे रे. 7 किलोमीटर, 10 किलोमीटर. बबलू किती लांबून आलाय? काहीच नाही. राम कथा ऐकण्यासाठी भगवान शंकर कैलास पर्वत सोडला आणि मनमाड जवळच्या अगस्त्य ऋषींच्या किल्ल्यावर अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले होते. कशासाठी? एवढा आनंद आहे त्यांना रामकथा ऐकण्यात आणि गाण्यात. दत्त म्हणतो भजन करी भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव भजन करी महादेव देव भजन करी महादेव. देव भजन करी महादेव. शिवरामा नाही भेद शिवरामा नाही भेद शिवरामा नाही भेद शिवरामा नाही भेद. दोन्ही देव येथे सिद्ध दोन्ही देव येथे सिद्ध 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 भजन करी महादेव देव भजन करी महादेव राम भजन करी महादेव. श्रीराम जय राम भजन करी महादेव. आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपते भोलेनाथ भगवान शंकर ही अखंड राम नामात आनंद घेत आहे. आपला संसार केवढा आहे त्याच्या मानाने. वेळ काढा. पूर्वी इतकं नाही राहिलं. आता सगळे कामं मशीननी व्हायला लागली. अगदी मिरची वाटण्यापासून तर नांगरण्यापर्यंत बहुतेक मशीन आहेत. मग कामं वेळेत व्हायला पाहिजे, वेळ काढायला पाहिजे. कुठं काढायचं हे कळलं पाहिजे, का काढायचं हे कळलं पाहिजे. नाहीतर गावात रामकथा आणि आम्ही सिनेमाला गेलो गाव सोडून, क्षमा नाही करणार देव, होऊ शकत नाही. जिसकी करणे उसके पास हम काय को उदास. महत्वाची फाईल सापडत नाही. ऑफिसचा बॉस चिडला, प्रयत्न करूनही मीटिंगला जाता येत नाही, फाईल सापडत नाही आणि इतका रागावला की शिपायाच्या मुस्कटात मारली. होईना कोणाचं आणि अशी गडबड झाली. बरं साहेबांनी मारलं काय कर. शिपाई उलटून बोललं तर नोकरी जाते. पोटाचा प्रश्न आहे. खाऊन घेतली मार, झपाटा खाऊन घेतला त्याने. काय करणार त्याला. पण राग मनात आला की कारणाशिवाय हरवली कोणी, भटका कोणाला बसला, काय कारण आहे. साहेब क्रोधायमान झाला होता. तो राग त्याने शिपायावर काढला. शिपाई धगधगतो दिवसभर.
घरी आल्यावर बायकोने वेळेवर चहा दिला नाही, फक्त निमित्त घेतलं आणि बायकोला कुठली साहेबाचा राग शिपायावर आणि शिपायाने कुठं काढला. म्हणजे शेवटी आहे कोण दुसरं यांना. बाई म्हणे काय झालं काय नाही का म्हणे आज बाई एवढे कावले काय माहिती. अशी कुठली बरं कारण काय तेही नाही, पोटात राग मावत नव्हता. अशी कुठली धरून बरं तिला कळे ना, बरं बोलता येईना. तिने तो राग 10 वर्षाच्या लेकरावर काढला. त्याने काही सांडलं का फोडलं म्हणून. साहेबाचा राग शिपायावर, शिपायाचा राग त्याने बायकोवर काढला, बाय खांडला धरून. काही घेणं नाही देणं नाही. राग एवढा राग, साहेबाचा राग शिपायावर, शिपायाने बायकोवर, बायकोने पोरावर, पोरानं कुत्र्यावर. कुत्रं झोपेल त्याला काहीच माहिती काय झालं. असं पिसाळं असं चिडलं ते आणि समोरील त्याला चावलं. ज्याला चावलं तो साहेब होता ज्याने झावडीत मारली होती याच्या. पुन्हा कुठे गेलं. जिसकी करणी उसके पास हम काय को दास. 50 गाईमध्ये वासरू सोडलं तर आपल्याच गाईला पटकन शोधत जातं. मग कर्म काय चुकणार आहे काय. असं केलं बबननी आणि फेडलं वामनने असं नाही आहे. म्हणून सांगितलं मनोन ऐके पार्था जया नैष्कर्म्य पदी असता. प्राधान्य द्या, अग्रक्रम द्या. 6 दिवस राहिले, एक तर गेलाय. आताच मिळेल. मी देईल असं नाही, देणारा रामराय आहे. देणारा रामराय पण इतक्या पोट तिडकीनं. कधी माझ्या बाबाजींची कार्यक्षेत्रातली मंडळी आहे म्हणून मला आनंद वाटला. नाही तर माझं वय का आता 77 चालू आहे. सरपंच साहेब बारीक अक्षराला त्रास व्हायला लागला, जेवताना दाताचा त्रास व्हायला, 1 ना 2 सगळ्या प्रकारच्या गोष्टी. उठलं का गोळी, बसलं का गोळी, खायची गोळी, खाऊन झालेली गोळी, झोपायची गोळी, फक्त आंघोळीची गोळी दिली नाही डॉक्टरने अजून, बाकी काय. पण तरीही कळलं फक्त सिंदखेड तालुक्यात आहे. आणि सिंदखेड तालुका म्हणला की तापी, धमाना, जखन, चलान, मामन, लोगा, कुराकोळ, कामपूर डोळ्यासमोर येतं. कामपूरला कथा आहे म्हटल्यावर सगळं म्हातारपण झटकलं. आणि माझ्या गुरुदेवांच्या आयुष्यातला शेवटचा धर्मकार्याचा परिसर म्हणून जी बॅग उचलली पळत सुटलो का. गुरुभक्तीची भूक काही जाईना, गुरुसेवेची भूक काही जाईना रे जाईना. अरे आनंद पोटात माझ्या. कुठं जायचं. कामपूरला, 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 कामपूरला. गुरुभक्तीची, गुरुसेवेची भूक काही जाईना. गुरुसेवेची भूक काही जाईना जाईना. आनंद पोटात माझ्या माईना, माईना. आनंद पोटात माझ्या माईना. टाळ मृदुंग वीणा मुखाने जनार्दन बोला. मुखाने जनार्दन बोला, मुखाने जनार्दन बोला. टाळ मृदुंग वीणा मुखाने जनार्दन बोला. मुखाने जनार्दन बोला, मुखाने जनार्दन बोला. या भजनाची, त्यांच्या भजनाची, त्यांच्या भजनाची सर काही जाईना. त्यांच्या भजनाची सर काही जाईना, जाईना. आनंद पोटात माझ्या माईना, माईना. आनंद पोटात माझ्या माईना, माईना. आनंद पोटात माझ्या माईना. तो आनंद मावे ना पोटात. कामपूरला म्हणजे धमानं हा परिसर आला. हा आनंद घ्या मायबा. वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. संसार संसार आहे. भल्या भल्यांना नाही चुकला. आपण सामान्य माणसं आहोत. धरलं तर डसतं, सोडलं तर अशी तऱ्हा झाली. तो सापाने जर चिचुंदरी गिळली अंधारात, उंदीर म्हणून पोटात ठेवली तर मरतो आणि ओकून टाकली तर आंधळा होतो. इतकी दुश्मनी चिचुंदरी सापाची. पोटात ठेवली चुकून गेले तर मरतो आणि ओकून टाकले तर आंधळा होतो. अशी तऱ्हा आहे आपली. देवाना संसार. घरात गेलं की अरे कीर्तन सुरू झालं असेल, रामकथा सुरू झाली, तोंड इकडं. इथं आल्यावर लाईट आली का नाही, मामूल झालं का नाही, बाळाच्याने दूध उतू गेलं पाहिलं का नाही. इकडे आले का तोंड तिकडं, तिकडं आले का इकडं. मग तुकाराम महाराज चिडले. देवाना संसार
तुका दोहीकडे चोर, तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर, तुका दोहीकडे चोर, तुका तुका दोही कडे चोर देह ना संसार, तुका दोही कडे चोर, दोही कडे चोर, अनंत कोटी ब्रह्मांड चालक चक्रचालक परब्रह्म परमात्मा श्रीरामरायाच्या दिव्य अवतरण आविष्काराचा आनंद घ्यायचा आहे. भगवंत असे अनेक अवतार झाले, त्यापैकी 7वा अवतार श्रीरामांचा आहे. ज्या कुळात, ज्या भूमीत, ज्या भूमिकेत, ज्या काळात, ज्या नगरीत, ज्या समाजात हा अवतार झाला ते किती भाग्यवान असतील. सोपं आहे का? सोपं नाही. पूर्वी संडास नव्हते, लोक बाहेर जायचे, परसाकडला बसायचे तर जागा पाहून बसायचे, धसकटं नको, काठी नको. परसाकडला बसताना जागा चांगली पाहायची असते. मग ज्या परब्रह्म परमात्म्याला अवतार घ्यायचा आहे त्याला ती भूमी, ती भूमिका, ती नगरी, ते कुळ, ते गोत्र, ती माता, तिची कूस, तो पिता, त्याची वीर्यशुद्धी, त्याची जन्मशुद्धी, त्याची कर्मशुद्धी, त्याची विचारशुद्धी, त्याची आचारशुद्धी कशी पाहिली असेल, कसं असेल ते. ही परंपरा. भगवान श्रीरामांचा अवतार झाला तो अयोध्येमध्ये आणि सूर्यवंशात झाला महाराजा दशरथ कौशल्याच्या माध्यमातून. हा सूर्यवंश आहे काय? भगवान सूर्यापासून हा वंश विस्तारला आहे. इक्ष्वाकू प्रथम त्या कुळातला, इक्ष्वाकूपासून हा कुळ विस्तारलाय आणि या कुळामध्ये एकापेक्षा एक पुण्यात्मे जन्माला आले, ज्यांनी प्रत्येक पिढीमध्ये पुण्य संचय केला. नाही तर काही करंट असे जन्माला येतात की कुळाला व्याकुळ करून टाकतात. 42 पिढ्यांचा उद्धार सोडा, नरकात घेऊन जातात. नको ते धंदे करून घाणेरडे. तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी, जातो यमपुरी भोगाया. कशासाठी? आपल्यावर त्या कुळाचं ऋण आहे, आपल्याला त्या परंपरेचं ऋण आहे, आपल्या पितरांचं ऋण आहे, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींच्या संपूर्ण विकासाची, संस्काराची जबाबदारी आहे. बेताल का वागावं माणसाने? या सूर्यवंशातल्या 5व्या पिढीमध्ये होऊन गेला पुण्यश्लोक राजा पृथू. ज्या पृथूमुळे धरणीला नाव पडलं पृथ्वी. याच्या आधीला धरणी म्हणायचे. पृथ्वी नाव ज्याच्या पराक्रमामुळे त्यांनी उपजाऊपणा शेतीचा जो असतो जमिनीचा तो वाढवला, विकसित केला. जो संपला होता तो पुन्हा डेव्हलप केला, म्हणून त्याचं नाव पडलं पृथ्वी. या सूर्यवंशातल्या 21व्या पिढीत असा जन्माला राजा मानधांता, ज्याला आई नव्हती म्हणून इंद्रानं स्वर्गातून येऊन त्याला अमृत पाजलं. माम अयम धाता म्हणून त्याचं नाव मानधांता ठेवलं. अर्जुनाने श्रीकृष्णाचा रथ एका बाणात त्यानं 3 हात मागे सरकावला होता. ब्रह्मांड नायकाच्या हातात दोऱ्या होत्या, ज्याच्या हातात रथाची सूत्र होती. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा परब्रह्म परमात्मा असताना तो रथ देवासहित, पोरखेळ नाही आहे, इथं कुत्र्याला हाड म्हणतात की पुढे येतं ते. एक पत्नीव्रत होता मानधांता. त्याच मानधांताच्या पुढे 2 पिढ्याने असा राजा जन्माला आला या सूर्यवंशात, ज्यानं एकादशी व्रतानं संपूर्ण नगर वैकुंठाला नेलं. महाराजा अंबरीश या सूर्यवंशातला आहे. या सूर्यवंशातल्या 32व्या पिढीत सत्यव्रत, या सूर्यवंशातल्या 33व्या पिढीत पुण्यश्लोक राजा हरिश्चंद्र, स्वप्नात दिलेलं वचन जागेपणी खरं केलं असा सत्यवचनी हरिश्चंद्र राजा. पुण्याचे पहाड पर्वत उभे केले होते. ते पुण्य प्रत्येक पिढीत साचत होतं. रामरायाच्या अवतरण आविष्काराची तयारी होती की काय? मोदी साहेब यायचे म्हटल्यावर आपण काय करायचं इथं? काय नाही करायचं मला सांगा ना. तुम्ही काहीच करू नका, सगळे डिपार्टमेंट इथे येतील, PWD पासून तर फौजदारापासून तर सगळं करतील, कारण VIP यायचे आहेत.
अनंत कोटी ब्रह्मांड चक्र चालकाचा तो अवतरणाविष्कार व्हायचा आहे श्रीरामाचा. सगळे कामाला लागले होते, कुळापासून गोत्रापासून संपूर्ण. आणि म्हणून याच कुळातला 33व्या पिढीत राजा हरिश्चंद्र होता, याच कुळातला 28व्या पिढीमध्ये पुण्यश्लोक राजा नाभाग होता, याच कुळातल्या 42व्या पिढीमध्ये पुण्यश्लोक राजा सगर, ज्याच्या पराक्रमानं या पृथ्वीवरच्या समुद्राला सागर नाव पडलं. समुद्राचं नाव बदलण्याचं सामर्थ्य कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. आपण लई छटाके रे, तरी किती गर्व करतो, किती अहंकार करतो, किती उराला वाळू चढतो. समुद्राचं नामांतर करण्याचं सामर्थ्य पराक्रम होता तो हा 42व्या पिढीतला राजा सूर्यवंशातला सगर. 43मध्ये समंजस, 44मध्ये अंशुमान, 45व्या पिढीत पुण्यश्लोक राजा दिलीप पहिला सूर्यवंशातला, आणि 46व्या पिढीत पुण्यश्लोक राजा भगीरथ, ज्यानं स्वर्गातली गंगा जगाच्या कल्याणासाठी, ही काशीची गंगा आहे ना, पृथ्वीवर आणली. त्याचं नाव त्या गंगेला मिळालं, गंगेला नाव मिळालं भागीरथी गंगा. तो या सूर्यवंशातला 46व्या पिढीतला. लक्षात घ्या, 62व्या पिढीत राजा दिलीप दुसरा, जो गोसेवेनं विश्वविख्यात ठरला. 63व्या पिढीत पुण्यश्लोक राजा रघु, ज्या रघुचा एवढा महिमा होता की दरवर्षी जेवढा टॅक्स मिळायचा आणि यज्ञ करून गरिबांना वाटून द्यायचा, ब्राह्मणांना वाटून द्यायचा, विद्यार्थ्यांसाठी, साधूंसाठी, सत्कार्यासाठी 1 रुपया घरात ठेवत नव्हता. एवढा पराक्रमी की इंद्रचंद्रापर्यंत त्याच्या पराक्रमाचा वचक होता रघुराजा, ज्याच्यामुळे सूर्यवंशाचं नाव बदललं. सूर्यकुळाला रघुकुळ म्हणायला लागले. भगवान श्रीरामाने सांगितलं मी रघुकुळातला आहे, आणि त्या रघुराजासह जो माझं भजन करेन त्या भजनाला मी अनंत पटीनं